हॅलो एव्हरीवन. तर कालच्या दिवशी ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये आधी सेलिंग साईडचं मोमेंटम बघायला मिळेल आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक बाईंग साईडचा मोमेंटम आपल्याला अ, बघायला मिळू शकतो. तर काल एक्झॅक्ट ज्या पद्धतीने मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग साईडचा मोमेंटम होईल, त्यानंतर एक बाईंग साईडचा मोमेंटम होईल. तर त्या पद्धतीने इथं मोमेंटम झालेला आहे. आता नेक्स्ट पॉइंट येतो तो म्हणजे आजच्या दिवशी कसं आपण काम करू शकतो 21/11/2025 ला. तर त्यासाठी आपल्याला आधी प्रिव्हियस चार्ट समजून घ्यावा लागेल. इथं काय झालंय, मार्केटमध्ये सेलिंग साईडचा मोमेंटम झालाय. का झालाय? कारण मार्केटमध्ये अप्पर साईडला स्टॉप लॉस अवेलेबल नव्हते. मार्केटने इथं स्टॉप लॉस अवेलेबल केले. त्यानंतर मार्केटनं एक आपल्याला बाईंग साईडचा मोमेंटम दिलेला आहे. आता इथून पुढे कसं काम होऊ शकतं? पहिली गोष्ट, मार्केटमध्ये इथं जेव्हा स्टॉप लॉस क्रिएट केले गेले, तर ब्रेकआउट झाल्यानंतर इथले सेलर एक्झिट झाले असतील आणि ब्रेकआउट नंतर ते कुठेतरी बाईंग साईडला कन्व्हर्ट झाले असतील. ते जर बाईंग साईडला कन्व्हर्ट झालेत, तर मार्केटमध्ये इथं ऑलरेडी एक बायर ट्रॅप क्रिएट झालाय. मार्केटमध्ये इथं आपल्याला अप्पर साईडला कोणताही रेजिस्टन्स किंवा इथं आपल्याला रिजेक्शन आलेलं दिसत नाहीये. याचा अर्थ काय होतोय, की मार्केटमध्ये अप्पर साईडला स्टॉप लॉस अवेलेबल नाहीयेत. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण गॅप ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं, तर मार्केटमध्ये आधी आपण सेलिंग साईडचा मोमेंटम प्रेडिक्ट करू शकतो आणि त्यानंतर मार्केट एक बाईंग साईडचा मोमेंटम देऊ शकतं. आता फर्स्ट प्रायोरिटी आपण सेलिंगला का देतोय? कारण इथं बायरचे स्टॉप लॉस अवेलेबल असू शकतात. त्यानंतर मार्केटमध्ये सेकंड आपण जे बाईंग साईडला का बघतोय? कारण मार्केटमध्ये व्यवस्थित जर बघितलं तर मार्केट आहे ऑल टाइम हायला. कुठेतरी इथं ज्यांनी बाय केलं असेल, त्यांच्या मनात फिअर असेल की मार्केट पूर्णपणे गॅप डाउन ओपन होऊ नये किंवा मार्केट पूर्णपणे रिजेक्शन देऊ नये. म्हणून त्यांनी कुठेतरी लो क्वांटिटीमध्ये होल्ड केला असेल. त्यामुळे इथं आपण हा सेकंड मोमेंटम प्रेडिक्ट करतोय. त्याचा मेन रोल जर बघायला गेलं तर निफ्टी 50 प्ले करतोय. मार्केटमध्ये कंटिन्युएशन मध्ये बाईंग साईडचा मोमेंटम झालाय. लोअर साईडचा बायर चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे. तर इथं मार्केटमध्ये थोडंसं रिजेक्शन झाल्यानंतर आपण एक बाईंग साईडचा मोमेंटम इथं एक्सपेक्टेड करू शकतो. पण फर्स्ट प्रायोरिटी जी असेल ती मार्केटमध्ये सेलिंग साईडला असेल. त्यानंतर मार्केट पुन्हा एक बाईंग साईडचा मोमेंटम देऊ शकतं असा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीनं मार्केट आज वर्क होतंय. थँक यू.